सकाळ झाली उठा उठा मूर्ती स्नानाची वेळ आली, अशातली लाईन होती तिथे. बाई त्याच्यातलं काही नाही, एका थंडीत आणि हाल खराब होऊ नयेत माणसांचे. 6 वाजता उठणारा माणूस 8 वाजता उठून राहिलो मी. ठीक आहे. कसा करू म्हणला तर मग तर गेली. कोणी असतील असे धुरंधर लोक जे सकाळला उठत असतील तर भाई सल्यूट आहे त्यांना. ठीक आहे. आमच्याने नाही होऊन राहिला. चल हां, तर मी कालच्या व्हिडिओबद्दल बोलतो, व्लॉग नंबर 3. ठीक आहे. व्लॉग नंबर 3वर जे मला रिस्पॉन्स भेटला त्याच्या काही लोकांनी म्हणले की भाई तुझं जे ड्रायव्हिंगवाला जो पोर्शन आहे, ठीक आहे, जो तू गाडी चालवत आहे तो वाला पोर्शन थोडा लंबा होत चालला आहे. ठीक आहे, थोडा जास्त लंबा आहे, तर जमेल तर तू त्याला कमी कर. ठीक आहे. पण मी त्यांना एवढंच करेन भाई, तोच एक पोर्शन आहे माझ्याकडे ज्यामध्ये मी थोडासा बोलतो. नाही तर मग दुसरा असा काही नाही जिथं पब्लिक इंटरॅक्शन असणार. ठीक आहे. तर त्या सेगमेंटमध्ये म्हणजे ड्रायव्हिंगवाल्या सेगमेंटमध्ये मी चांगल्याने बोलू शकतो. एकदा हेडफोन्स राहतात. ठीक आहे. लोकांची तेवढी आपण चिंता नाही करू शकत तिथं, कोण का करतं आपल्याला तर फरकही नाही पडत. पण तो ड्रायव्हिंगवाला एक सेगमेंट असा आहे ज्यामध्ये मी खुलून बोलू शकतो. आणि असा म्हणजे ड्रायव्हिंग कमी तर नाही होणार भाई, जे आहे ते राहणारच आहे. ठीक आहे. त्यासाठी जर कोणाला हे झालं असेल तर भाई समजून घ्या. आणि मी पुन्हा एकदा म्हणते सॉरी, तो सेगमेंट छोटा नाही होणार. कारण की तसंही आम्ही दोस्त मित्रांमध्ये बहुत कमी जातो. दोस्त मित्रांमध्ये गेल्यानंतर असं होतं का त्यांच्यासोबत टाकू शकतो आपण, पण हफ्ताभरामध्ये जर त्यांच्यामध्ये जाणंच नाही होत आहे आपला, तर मग तर हेच पकडून घे. आता पाहू, आज एक मित्र येतो म्हणलं. आता जर तो आला तर त्याच्यासोबतचं जोही काही बोलणं होते ते मी तुम्हाला दाखवेनच. आला तर ठीक आहे, त्याची काही गॅरंटी नाही. आला तर ठीक आहे, नाही आला तर मग वापस तेच रोजचं तिथं ऑफिसला जाणे, चेक इन करणे, तिथली थोडी बहुत मस्करी करणे. काम तर मी दाखवू नाही शकत, कारण की काम एवढा बोरिंग आहे ना. दिवसभर तिथं बसून राहा. ठीक आहे. आणि दिवसभर बसून कम्प्युटर समोर बसून जर कोणाला वाटत असेल का हा भाई हा तर बहुत सोपा काम आहे, कम्प्युटर समोर बसणेच काय दिवसभर बसून राहणे, तर मी त्यांना म्हणेन भाई बिलकुल सोपा नाही आहे. दिवसभर बसण्यामध्ये जी तुमची कमरेची लागून जाते ना वाट, बस त्याचं काही सांगा नको. स्टार्टिंगला आपल्याला वाटतं बढिया आहे, पण त्यानंतर मग नाही, तसातला काही नाही राहत. आपल्याला असं वाटतं हा भाई जे बसून हे करतात, जॉब वगैरे करतात, त्यांचे मजे आहे. पण भाई नाही, ज्यांची कंडिशन त्यांनाच माहीत आहे. ठीक आहे. आपण म्हणतो कोणी पोलीसमध्ये लागला तर त्याचे मजे आहे, कोणी कुठे ऑफिसर म्हणून लागला तर त्याचे मजे आहे, किंवा कोणी कुठे जॉब करतं तर त्याचे मजे आहे. पण तसातला नाही आहे, मी अजूनही सांगत आहे. बघा, ट्रॉफिक. चल भाई, वेळ आहे आपल्याला. आणखी 30 सेकंडमधला आता, सॉरी आणखी 1 मिनिट. 30 सेकंड त्या साईडवाल्यांना देणार. अरे चला लवकर. लोक जातो ना. मला वाटलं गंधरे चालले. चला, वेळ चालली आपली. 3, 2, 1 गो. झाले का आता होता काल या रोडला जाताना बघ मला आठवलं का हा भाई हा रोड बढिया आहे. एक तर तुला गेल्यासारखं वाटतं, थोडा फिरल्यासारखं वाटते, कारण की मी तसा बाहेर काही फिरत नाही तेवढा.
ऑफिसला जाणे, ऑफिसवरून वापस रूमला जाणे, आपलं काम करणे, जेवण खावण करणे, झोपून जाणे, सकाळला उठणे, वापस ऑफिसला निघणे, तयारी करणे, हाच काम राहिलो. एवढ्यात दोस्त मित्रांमध्ये जाणं होत नाही आहे, कारण की आमचे काही प्लॅन्सच नाही म्हणतात भाई, कोणी कोणाला फोनच नाही लावत आहे. ठीक आहे. आणि जर कधी माझा दोस्त मित्रांमध्ये जाणं झालं आणि त्यांची परमिशन राहिली का हां भाई तू व्हिडिओ रेकॉर्ड करू शकते आणि टाकू शकते आमचं, तर मी टाकेन. नाही तर भाई परमिशनशिवाय तर काहीच नाही करू शकत आपण. ठीक आहे. समोरच्यांचा कन्सर्न पाहिजेच पाहिजे. नाही तर होते केव्हा असं का कोणत्या गोष्टीचं कोणाला वाईट वाटून जाते आणि ते जर गोष्ट व्हिडिओमध्ये गेली तर मग थोडी आफत होते. ठीक आहे. तर तो नाही पाहिजे आपल्याला. अरे हां, काल या सेगमेंटला आल्यानंतर मी काही गाण्यावाला पोर्शन होता. एवढ्याच मला काही गाणं नाही आठवत आहे, मी तुम्हाला गाणं ऐकवून. कारण की बोलण्यासाठी आणखी मी का बडबड करू, किती बडबड करू शकतो. गाणं वाटल्यास मी म्हणू शकतो, पण मी ट्राय करेन तसा. बाई माझा बेसुरा आवाज ऐकण्यासाठी तर तयारच राहाल तुम्ही सगळे. म्हणजे राहावं लागेल बेटांनो. जर तुम्ही माझा ब्लॉग पाहता तर माझा बेसुरा आवाज आणि बेसुऱ्या आवाजाचं गाणं ऐकावंच लागेल. कोणता गाणं एवढंच काही आठवते ना. भेडियावाला कोणता आहे? भेडियावाले गाणं. मेरे को मेरे तू सूरज लागे, तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे, तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे. अपना बना ले पिया, अपना बना ले पिया, अपना बना ले मोहे, अपना बना ले पिया. झाला एवढंच होतं. टाइम चेक इन करा. थोडं पहिले आहे, 9:30 नाही, 9:20 ॲप चेक इन हो नाही रे लवकर. चेक इन टाईम स्टार्ट झाला. ठीक आहे. वापस आता आपल्याला मग चेकआउटच्या टाईमला एकदा चेक करायला लागेल. एक गुगल फोटो. साफसफाई रोजच्या सारखी. ठीक आहे. असं माहीत नाही, मित्र येतो म्हटलं भाई, येताना भेटतो म्हटलं. भेटेल सांगता नाही येत. बाकी तर काय नाही, रोजचं तोच आहे. ऑफिसचा टाईम झाला, साफसफाई चालू राहिली. वापस या, थोडा फिरा, थोडीशी ऊन खा. थंडीचे मोसम चालू आहे, थोडंसं गरम व्हा. ऑफिसची साफसफाई झाली, वापस मग आपल्या कामाला लागलं.
आजचं जेही काम दिलं ते दिलाच आहे. आज शूट्स पाठवल्यात, आज वापस तोच काम करायचं आहे शूट अपडेटवाला. त्याच्यामध्ये आणखी जर काही ॲड करणे होईल तर ते करणार, आणि नाही तर मग पाहू आपण. तसं आज शनिवार आहे, बहुत साऱ्या लोकांचा हाफ डे राहते किंवा मग कॉर्पोरेटमध्ये सॅटर्डे संडे सुट्टी राहते, ठीक आहे. पण जे काम आहे इंटर्न आहोत आणि आम्ही सध्या सेंटरला आहोत. या बीचमध्ये सेंटरवाल्यांना सेंटर तर चालू ठेवाच लागतं. कॉर्पोरेट बाकी जे काही फील्ड वर्कर्स आहेत ते लोक आपली सुट्टी घेऊ शकतात, ठीक आहे. पब्लिक रिॲक्शन्सही देऊ नाही शकत, ठीक आहे. पब्लिक रिॲक्शनमध्ये जर गेला तर पब्लिक रिॲक्शनच्या याच्यामध्ये एक होतं, भाई बोलचं लोकांना ऑड वाटतो का, अरे भाई हे काय एका पकडून चालतं आहे असतला वरून. टाइम झाला चेकआउट, एक गुगल फोटो. वापस जाताना मला आठवलं तर अरे मला भाजीपाला पण घ्यायचा होता. माझा भाजीपाला रूमवर संपला सगळा काही. तर मी उद्याला स्वयंपाक बनवण्यासाठी जेही काही मला लागत होते सामान ते मी घेऊन घेतला. जसं 1 किलो कांदे घ्यायचे होते मला, मी कांदे घेतला अर्धा किलो. त्यानंतर मग त्यांना विचारलं आणखी, त्यांनी म्हटले अरे कमी पडले आहे, तू थोडे आणखी आणून दे. मी त्याच्या हिशोबाने टाकला तिथं, अर्धा किलो कांदे घेऊन घेतला. आणि ते झाल्यानंतर मग मला थोडी मिरची पाहिजे होती, मी मिरची घेतलं, जिरा पावडर, आणि बाकी मग जे काही मला स्वयंपाकासाठी पाहिजे ते माझ्या रूमवर अवेलेबल होतं. त्यासाठी मग मी माझं तेवढा सामान घेऊन 50 रुपये खर्च करून संध्याकाळला मी निघाला वापस आपल्या रूमकडे.